न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आजचे आपले सेलिब्रिटी अँकर आहेत शिवसेना नेते संजय राऊत। हेडलाईन्सच्या आवाजावरूनच तुम्हाला साधारण जाणवलं असेल, बाळकडू हा सिनेमा पुढच्या शुक्रवारी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे। या सिनेमाची संकल्पना आहे संजय राऊत यांची। तेव्हा आपण आता त्यांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आणि आज एका वेगळ्या भूमिकेत तुम्हाला पाहायला प्रेक्षक खूप उत्सुक असणार आहेत। खूप बोलायचं आहे, बाळकडू या सिनेमाविषयी खूप बोलायचं आहे, पण आधी आपण आता बातम्यांकडे वळूया। बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे या तिन्ही ठाकरेंना एका चित्राच्या माध्यमातून एकत्र आणलंय शैलेश आचरेकर या आर्टिस्टनं। बाळासाहेबांचं आतापर्यंत पाहिलं नसेल असं पेंटिंग या चित्रकारानं काढलंय। याच विषयी आपण अधिक बोलूयात। शिवसेना नेते संजय राऊत आहेत आपल्याबरोबर। सर, हे पॅकेज बघताना आणि बाळासाहेबांचं हे इतकं उत्कृष्ट पेंटिंग बघताना नक्कीच तुमच्या मनात आठवणी दाटून आल्या असतील, पण या पेंटिंगमध्ये फक्त बाळासाहेब नव्हते, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या तीनही ठाकरेंबरोबर तुम्ही असे एक नेते आहात की ज्यांनी काम केलेलं आहे। तर या तिघांबद्दल जेव्हा विचार येतो मनात, तेव्हा काय वाटतं या तिघांचे स्ट्रेंथ पॉइंट्स कोणते आहेत आणि विकनेस एक एक सांगा। नाही, बाळासाहेबांकडे सतत स्ट्रेंथ पॉइंट होते। ते व्यक्तिमत्व जितकं अफाट आणि अचाट होतं की त्यांचे जे वीक पॉइंट लोकांना वाटत होते ना, तेच त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट होते। हां, आणि बाळासाहेबांनी सतत शत्रूवरती हल्ला केला, न डरता बेडरपणे। बरोबर। आणि ते योद्धे होते। लढणं आणि लढाईला प्रवृत्त करणं आणि कुठे संयम राखणं आणि कुठे माघार घेणं युद्धात, हे त्यांचा इतका सेनापती मी पाहिला नाही। ते सेनापतीच होते। बरोबर। अर्थात उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमेस्त तयार झालेले आहेत, पण बाळासाहेबांनी एक वेगळा कालखंड पाहिला होता राजकारणातला। बरोबर। विशेषतः अनेक लढे, संयुक्त महाराष्ट्र असेल, बाळासाहेबांचा जन्म स्वातंत्र्याच्या आधी झालेला आहे। त्यांनी ते युद्ध सुद्धा पाहिलेलं आहे। त्यांनी मुंबईची लढाई घडवली, महाराष्ट्राची लढाई घडवली, आणि या सगळ्या प्रक्रियेतून उद्धव ठाकरे सुद्धा पुढे आलेले आहेत। बरोबर। पण उद्धव ठाकरे हे मितभाषी आहेत होते, पण आता गेल्या साधारण 15 वर्षापासून ते सुद्धा अक्षरशः तोफा डाकतायत, आग ओकतायत। म्हणजे बाळासाहेबांचा हा गुण सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे घेतला। बाळासाहेब कलाकार होते, मग अशी उल्लेख केला की ते कलावंत होते, पण ते कुंचल्याचे जादूगार होते। उद्धव ठाकरे सुद्धा कलाकार आहेत। बरोबर। त्यांची कला वेगळी आहे। तुम्ही जर त्यांचं परवाचं फोटोग्राफीचं प्रदर्शन पाहिलं असेल तर त्या कलेपुढे या देशातले मोठे मोठे कलावंत नतमस्तक झालेलं आम्ही पाहिलं। म्हणजे झाकीर जे हे होते तबलापटू, झाकीर हुसेन सुद्धा म्हणाले की या फोटो स्वर आणि ताल आहे, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलं। प्रत्येकानं तेच सांगितलं, उद्योगपती टाटा असतील, अंबानी असतील किंवा अन्य कोणी असतील, प्रत्येकाला त्यांच्या कलेतला एक गुण दिसला। एक नेता म्हणून, एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून बाळासाहेबांइतकेच उद्धव ठाकरे हे सुद्धा तितकेच तोलामोलाचे आहेत। आदित्य ठाकरे त्याच्या पुढली पिढी आहे, नवीन जनरेशन आहे। मी त्यांच्याबरोबर सुद्धा काम करतो आहे, आणि आदित्य सुद्धा कलाकार आहे, पण त्याची कला परत वेगळी आहे। तो उत्तम कवी आहे, उत्तम बोलतो, उत्तम लिहितो। काव्य करणं, काव्य स्फुरण हे सुद्धा एक कलेचीच एक प्रक्रिया आहे। आणि आदित्य नेतृत्वही करतोय, तरुणांची फौज गोळा करतोय। जी बाळासाहेबांनी 50 वर्षापूर्वी जी केली होती, तरुणांना एकत्र केलं, ते आदित्य करतोय। जे बाळकडू आहे राजकारणाचं आणि कलेचं, हे ठाकरेंच्या सर्व पिढ्यामध्ये झिरपत झिरपत खाली आलेलं आहे। सर, बाळकडू या सिनेमाविषयी आपण सर्वप्रथम बोलूया। बाळकडू हा सिनेमा का काढावा असं वाटलं मुळात? नाही, बाळकडूचा अर्थ तुम्ही समजून घ्या की बाळकडू हे बाटलीत घेऊन आपण पित नाही, कधी पित, ते पाजावं लागतं। आणि बाळासाहेबांनी, शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राला हे बाळकडू 50 वर्षापूर्वी दिलंय शिवसेनेच्या विचारानं। मराठी माणसाची अस्मिता, स्वाभिमान, ताठकणा, बाणा हा जो का आपण आज बोलतो आहोत ना मराठी माणूस म्हणून, याची मुहूर्तमेढ बाळासाहेबांनी केली। 50 वर्ष बाळासाहेबांनी संघर्ष केला या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, त्याला उभं करण्यासाठी। शिवसेना हा एक राजकीय पक्ष त्यांनी स्थापन नाही केला, फक्त शिवसेना हा एक विचार मानतो आम्ही, मी मानतो, सगळेच मानतात।
आणि देशाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रांतीय किंवा जातीय म्हणू नका, कारण भाषिक राज्य निर्माण झाली, त्याच्यामुळे त्या त्या राज्यात त्या त्या भाषेचा मान राहायला पाहिजे, त्या भाषिकांना त्या त्या राज्यात प्राधान्य मिळायला पाहिजे आणि त्यासाठी झगडणं हा आमचा हक्क आहे. नंतर हाच विचार सगळ्या देशातल्या राज्यांनी घेतला. आज प्रत्येक राज्यामध्ये प्रांतीय पक्ष सत्तेवरती आहेत बऱ्याच ठिकाणी. पहा तुम्ही, आज बाळासाहेब आपल्यात नाही आहेत, पण मला वाटतं की आजही त्यांच्या विचारांची तेवढीच गरज, त्या कामाची पुढे जाणं गरजेचं आहे. घेऊन कोणीतरी उद्धव ठाकरे करतायत, पण मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं. ते मला गुरुस्थानी होते, ते योद्धे होते फार मोठे. आणि अनेक महिने त्याच्या आधी बाळासाहेबांच्या निधनानंतर अनेक लोक आले की आम्हाला सिनेमा काढायचा आहे बाळासाहेबांवर. मग ते स्टोरी वगैरे घेऊन यायचे, कधी उद्धवजीकडे जायचे, कधी माझ्याकडे यायचे. मग आम्ही दोघं ती माणसं एकमेकांना पाठवायचो, तुम्ही ऐकून घ्या. आणि मग आम्ही गंमत म्हणून बघायचो, अरे काय कसं काय ही स्टोरी आहे. बाळासाहेबांवरती असा प्रकारे सिनेमा नाही निघू शकत. मुळात बाळासाहेबांची भूमिका करणारा नट अद्याप जन्माला यायचा आहे. ती भूमिका कोणाला पेलवणारी नाही, राजकारणात सुद्धा नाही आणि पडद्यावर सुद्धा नाही. काही लोकांनी भूमिका करण्याचा प्रयत्न केला, पण ते बाळासाहेब नव्हते त्याच्यामध्ये कधीच. नुसतं हातामध्ये रुद्राक्षाची माळ आणि हात दाखवला की बाळासाहेब नाही होत पडद्यावर. त्यातून मग मला असं वाटलं की आपणच एक प्रयत्न का करू बाळासाहेब पडद्यावर दाखवण्यासाठी. आणि मग हा प्रयत्न त्यातून झाला, निर्माण झाला. एक छोटीशी कथा त्यातून निर्माण झाली. आमची मुलगी आहे स्वप्ना म्हणून, तिने एक छोटी कथा तयार केली, ती आम्ही वाढवली, कथा एक्सपांड केली. आणि तो सिनेमा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निर्माण झाला असं मला वाटतं. जसं तुम्ही सर म्हणालात की बाळासाहेबांची भूमिका करणारा अजूनपर्यंत कुणीही नाही आहे, पण मग या बाळकडू सिनेमात बाळासाहेबांचा रोल नेमका काय आहे त्याविषयी थोडंसं सांगा. आहे ना, बाळासाहेबांचा रोल आहेच. ज्या अर्थी बाळकडू आहे त्या अर्थी नक्कीच बाळासाहेबांचा रोल आहे. आणि मला अनेकांनी अनेक ठिकाणी विचारलं की बाळासाहेबांची भूमिका कोण करत आहे. मी म्हटलं बाळासाहेबांची भूमिका फक्त बाळासाहेबच करू शकतात, आणि या बाळकडूमध्ये ती भूमिका फक्त बाळासाहेबांनीच केली आहे. ती कशी, ती फक्त तुम्ही पडद्यावर पहा. हा काय बाळासाहेबांचा जीवनपट नाहीये, ही त्यांची जीवनगाथा नाहीये की त्यांचा जन्म झाला, मग त्यांनी काय केलं, मग ते त्यांनी कुठे नोकरी केली, मग त्यांनी कसा संघर्ष केला. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. बाळासाहेब हे असे एकमेव नेते या देशातले म्हणा किंवा जगातले म्हणा की त्यांची कुठली गोष्ट जनतेपासून लपली नाही, त्याने लपवलीच नाही. ओपन, पूर्णपणे दिलदार असा नेता होता. त्यांनी प्रत्येक गोष्ट जनतेसमोर सांगितली, संवाद साधला. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनातल्या गोष्टी दाखवण्याची इथे गरज नाही आहे या क्षणी तरी, पण त्यांचा विचार जो होता, ती ठिणगी होती विचारांची. त्या ठिणगीवरती कुठे राख साचता कामा नये, म्हणून अधूनमधून त्या विचारावरची, ठिणगीवरची राख प्रत्येकानं दूर करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं हे काम मी सुरुवात करायला पाहिजे कुठेतरी. मी त्याची सुरुवात केली. आता ज्या कोणाला काही करायचं आहे ते पुढे घेऊन जातील. बरोबर. बाळकडूची नेमकी गोष्ट काय आहे मग? बाळकडूची गोष्ट फार सोपी आहे, जी बाळासाहेबांनी स्वतः लिहिली आहे 50 वर्षापूर्वी. मराठी माणसाची गोष्ट आहे. या गोष्टीचे जनकच बाळासाहेब आहेत. आणि गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मराठी माणसाची गोष्ट, मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या. त्या गोष्टीमध्ये काही कथानकं आहेत, उपकथानकं आहेत. त्याच्यामध्ये एक सुंदर लव्ह स्टोरी सुद्धा आहे. गंमत वाटेल की बाळासाहेबांच्या सिनेमात लव्ह स्टोरी कशी, पण ती नव्या पिढीची गरज आहे लोकांपर्यंत जाण्यासाठी, संदेश देण्यासाठी. एक सुंदर लव्ह स्टोरी आहे. उमेश कामत, नेहा पेंडसे ह्यांनी ती लव्ह स्टोरी फुलवली. उत्तम आहे का. मला वाटतं की बाळासाहेबांना संदेश जो द्यायचा आहे आम्हाला त्यांच्या माध्यमातून, तो अशा गोष्टीतून देणं नव्या पिढीला अधिक योग्य वाटलं. बरोबर. ही डॉक्युमेंटरी नाही आहे, ही कथा आहे, हे कथानक आहे सिनेमाचं. की सर, आज तुम्ही इथे एक अँकर म्हणून आलेला आहात, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं हे आहे की पत्रकारितेत तुम्ही आम्हाला अर्थातच सिनियर आहात. झी 24 तास या मराठी वृत्तवाहिनीबद्दल एक संपादक म्हणून आपलं काय मत आहे? संपादक म्हणून माझं मत जे आहे हे नेहमीच मी इथे सांगत नाही, तर बाहेर सांगतो की एक चॅनल नावाचं वृत्तपत्र कसं असावं परिपूर्ण, त्याचं उदाहरण म्हणजे झी 24 तास माझ्या समोर सतत सुरू असतो. विशेषतः रोखठोक, माझ्याही स्तंभाचं नाव रोखठोक आहे. आणि आपण सुद्धा डॉक्टर साहेब, संपादक
उदय निरगुडकर सुद्धा त्या रोखठोकपणे हा संपूर्ण कार्यक्रम ज्या प्रकारे चालवतात आणि तुम्ही सगळे अँकर, तुमची सगळी टीम, हे टीमचं यश आहे, तसं त्या नेतृत्वाचं यश आहे तुमच्या संपादकांच्या. आणि जी 24 तास हे महाराष्ट्राचं चॅनल आहे. जगभरात कुठे गेलो तरी आम्ही हे चॅनल पाहत असतो, कारण नक्की काय चाललंय आणि खरं काय आहे शोध तुम्ही जो घेत असता बातम्यांचा आणि बातम्यांमागचा, तो फार महत्त्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं 24 तास धगधगत राहणारं असे चॅनल आहे. की खूप खूप धन्यवाद या कौतुकाच्या थापेबद्दल. मात्र त्याचबद्दल आणखीन एक असं विचारायचं आहे, आज तुम्ही एक अँकर म्हणून आमच्याबरोबर आहात आणि काही बातम्या तुम्ही शेअर केलेल्या आहेत. आजचा हा एक्सपिरियन्स कसा होता? जसं बाळकडूचा अनुभव हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, की एक सिनेमा आपण निर्माण करू शकलो जेव्हा माझं काम नाही. बरोबर. तसं मी कधी इथून बातम्या सांगेन, अँकर म्हणून काम करेन, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव. आतापर्यंत आम्ही फक्त समोरून बोलत होतो, बाईट देत होतो, पण नक्की त्या स्क्रीनच्या मागे काय घडतं आणि कशी धावपळ असते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. आणि रोमांचक असा अनुभव आहे. खूप मी एक्सायटेड आहे खरं म्हणजे हे सगळं करताना. आणि अधूनमधून मला बोलवलं तरी हरकत नाही बातम्या सांगायला, मी नक्कीच येईन. नक्की नक्की आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पण इथं आलात आणि इतकं छान आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. एक नेहमीच पॉलिटिकल संजय राऊत न पाहता आम्हाला एक वेगळे संजय राऊत पाहायला मिळालेले आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि बाळकडू हे महाराष्ट्रातल्या कणाकणात रुजावं. तुमचा हा सिनेमा सगळ्या प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करूया. खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आणि इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.